गौरव घोंगराट सज्ज आहेत गोलंदाजी मार्कडे. आजच्या रचनेमधील हा शेवटचा मुकाबला सुरू होतोय. सामना 5 षटकांचा. 5 षटकांच्या सामन्यासाठी टॉस जिंकलाय मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट टीमने. मनोज राऊळ यांचा संघ आपण पाहतोय, ज्या संघाच्या गोलंदाजाने विक्रम घडवला होता. 4 धावांची आवश्यकता असताना निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम केला होता. संतोष सुलगे पाटील हा खेळाडू, या देखील मॅचमध्ये त्यांची गोलंदाजी आपण पाहणार आहोत. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित यंगस्टार प्रीमियर लीग आमदार चषक 2025 पहिला दिवस, पहिली रजनी. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे, अखेरचा चेंडू सीमा रेषा पलीकडे. सुरुवात केली, स्वागत केलंय गोलंदाजाचं चौकाराने. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, परंतु यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर पाठवला चौकारासाठी. यावेळेस फटका आलाय मिड ऑफला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. केतन मात्रे सेट ऑन फायर. 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत पाहिलं तर केतन यांची बॅट थोडीशी शांत होती आजच्या सामन्यांमध्ये, परंतु या मॅचमध्ये सुरुवात दमदार केली आहे. गती परिवर्तित चेंडू, चेंज ऑफ पेस थोडासा हळू टाकला होता आणि त्याला वेळीच ओळखलं होतं फलंदाज केतन यांनी. संयम दाखवला. सेन्सिबल क्रिकेट. खराब चेंडू आणि खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. त्यानंतर चांगला चेंडू जसा आला तसा मात्र संयम दाखवला. कट केलं, त्यावर 1 धाव इथे पळून काढली गेली. स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग एंडला आता डावकऱ्याचे बॅटर साईज झोरे पाहायला भेटतात, जे गोवा राज्यामधून बिलॉंग करतायत. आज देवगड नगरीमध्ये इथे दाखल झाले ती स्पर्धा खेळण्यासाठी. आजच्या रजनीमधील हा शेवटचा मुकाबला आहे, क्वार्टर फायनलचा सामना. जो संघ जिंकेल तो शेवटच्या दिवशी, शेवटच्या रजनीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. फटका खूप सुंदर आलाय. मागे क्षेत्र चेंडूला पाठवले, स्कूप केले चेंडूला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करत 1 2 3 बाउन्स सीमारेखा पलीकडे. 4 धावांसाठी साईश यांच्या बॅटमधून देखील एक दमदार फटका आलाय 4 धावांचा. विकेट घेईल त्यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. ओव्हरपेच, त्यावर सुंदर फटका. मनगडाचा वापर केला. यावेळी स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. 1 बाउन्स सीमारेखा पलीकडे. साईश यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा धमाका चौकाराचा पाहायला भेटतोय. भेटले 2 चौकार. केतन त्यांच्या बॅटमधून तिसऱ्या बॉलला सिंगल लावली आणि जसा फलंदाज साहिल झोरे स्ट्रायकिंग एंडला आला तसे मात्र 2 धमाकेदार फटके साईश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले चौकाराचे. गौरव घोंगरड यांच्यावर हल्ला केला गेलाय. यावेळेस फुल टॉस. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. कडक शॉट पाहायला भेटतोय. चेंडूला पाठवलंय चौकारा सीमारेषा पलीकडे. चौकारासाठी तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक पाहायला भेटते बॅटर्स साईश झोरे यांच्या बॅटमधून. चौकार 21 धावा. महागडं षटक पाहायला भेटते गौरव घोंगरड यांचं. आतापर्यंत पाहिलं तर दर्जेदार गोलंदाजी केली होती या आधीच्या सामन्यामध्ये, परंतु
या सामन्यामध्ये टॉस जिंकलाय. टॉस जिंकून प्रथमतः घेतला क्षेत्ररक्षकाचा निर्णय थोडासा चुकीचा ठरलाय की काय असं वाटू लागलंय. परंतु अजून 4 षटकं बाकी आहेत. पहिल्या षटकामध्ये 21 धावा झाल्यात. 5 षटकांचा सामना आणि केतन मात्रे यांच्या विकेटसाठी पारदर्शक आहे. एकनाथ राऊळ जे कसवंत तळवडेवरून दाखल झाल्याची स्पर्धा पाहण्यासाठी त्यांचा संघ आपण पाहतोय फिल्डिंग करताना. केतन यांच्या विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आणि गोलंदाजी मार्कडे षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी मालवण वरून दाखल झालेला खेळाडू आपण पाहतोय पायस सलमेडा. सिंधुदुर्गाचा एक स्टार खेळाडू आहे. त्याच्या पायसने देखील आज प्रभावित केलंय. 2 सामन्यामध्ये दर्जेदार गोलंदाजीचा नजराणा पेश केला आहे. परंतु ही मॅच महत्त्वाची आहे. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये कमी धावा देण्याची गरज आहे. समोर केतन मात्र आहेत. हे युद्ध पाहण्याजोग्य असणार आहे. एकामध्ये पायस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दर्जेदार गोलंदाज आहे. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली प्रयत्न करताय. टिपलाय झेल. केतन यांची महत्त्वपूर्ण विकेट आली आहे आणि केतन यांच्या विकेटसाठी जे पारितोषिक ठेवलं गेलं होतं त्या पारितोषिकाचा मानकरी देखील ठरतोय पायस सलमेडा. विकेट आले. केतन मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. दाखल होत आहेत करण मोरे. आजच्या रजनीमध्ये पाहिलं तर 44 धावांची खेळी, वैयक्तिक सर्वोच्च धावांची खेळी ही करण मोरे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे पहिल्या मॅचमध्ये. परंतु ही मॅच महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये देखील चांगलं खेळावं लागेल. पायस सलमेडा यांनी यश संपादन केलंय. जो विश्वास ठेवला गेला कर्णधाराच्या माध्यमातून तो विश्वास सार्थकी लावतायत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 आल्या होत्या. थोडासा दबाव पाहायला मिळाला होता गोलंदाजी करणाऱ्या संघावर. परंतु त्यानंतर जसा पायस सलमेडा गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्याच बॉलला केतन मात्रे यांची प्राईज विकेट इथे संपादित केले. खूप चांगला झेल टिपलाय क्षेत्ररक्षक प्रवीण गावडे. पॉवर प्ले षटकाही बंधन आहेत क्षेत्ररक्षणासाठी. 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक मिड विकेटला पाहायला भेटते. दुसरा वाईटच्या लॉंग ऑफमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. करण यांच्या बॅटमधून कव्हर पॉईंटला फटका येतो. क्षेत्ररक्षक कव्हरमधून अतिशय वेगाने पोहोचत आहेत. प्रजेश रावले चेंडू अडवत आहेत. परताव करतायत. तोपर्यंत सिंगल धाव संयम पाहायला भेटतोय. बॅटर करण मोरे यांच्या माध्यमातून. कारण केतन बाद झालेत. आता मात्र जबाबदारी सर करण यांच्यावर साईश झोरे यांच्या बॅटमधून चौकारांचे हॅट्रिक पाहायला मिळाले. आता मात्र पुन्हा एकदा ते स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकातील शेवटच्या 3 चेंडूवर 3 धमाकेदार फटके साईश यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. परंतु समोर आता पायस असतील. यावेळेस स्विच इट. परंतु क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. थ्रो करतोय. परती अतिशय वेगाने आले. निर्धाव चेंडू डॉट बॉल पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज पायस सलमेडा यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या. जबरदस्त बॅटिंग केली साईश झोरे यांनी. परंतु दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट आली आणि त्यानंतर थोडासा दबाव क्रिएट केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. थ्रो आलाय अतिशय वेगाने. तोपर्यंत सिंगल धाव इथे पळून काढले झपाट्याने दोन्ही बॅटरने. नक्कीच फलंदाज साईश यांना माहिती आहे खराब चेंडूंवर मोठे फटके येतील. परंतु चांगल्या चेंडूंचा सन्मान करतायत. एकेरी दुहेरी धावा देखील पाहायला मिळत आहेत. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळले जात आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. 4 चेंडू आतापर्यंत आले आहेत. 2 धावा खर्च केल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद केलाय पायस सलमेडा यांनी. यावेळेस जास्त सफल झाले होते बॅटर पायस यांचा. एक चांगला चेंडू फॉलो केला गेला. बॅटरला विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी गोलंदाज पायस एडमेला यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धावा आतापर्यंत फक्त खर्च केल्या आहेत. एक महत्त्वपूर्ण गडी बाद केलाय की जो दबाव पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर होता परंतु दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघावर टाकला गेलाय. यावेळेस फटकाला एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रवीण गावडे. अतिशय वेगाने आलेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वेगाने पावलं वळली आहेत. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक संपतंय. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 12.5च्या धावगतीने 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. या षटकाचा विचार केला तर अवघ्या 4 धावा इथे खर्च केल्या गेल्यात आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद केलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होईल तसा मायक्रोफोनवर देखील आवाज बदलेल. आवाज असेल प्रदीप देऊलकर यांचा. धन्यवाद.
नमस्कार, वेलकम, सहर्ष स्वागत. यंगस्टार क्रिकेट क्लब आयोजित ही भव्य दिव्य प्रीमियर लीग 2025 आजच्या रजनीमधील शेवटची लढत अर्थात क्वार्टर फायनलचा सामना. इथून संघ कुठचा संघ जो पहिला भाग्यवान संघ असेल या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. एका बाजूला पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे सर्व ग्रामीण भागातील खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला व्यावसायिक क्रिकेट खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन सामन्यांमध्ये सलग 2 विजय अर्थात विजयाचे हॅट्रिक संपन्न करत या स्पर्धेची दिमाखात सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा हा मनोबल इरादा असेल, तर दुसऱ्या बाजूने ज्या पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला त्या पराभवाची परतफेड या सामन्यामध्ये करायचा हा मनोबल इरादा असेल. दाड सकळ गोवा क्रिकेट संघ गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गौरव घुंगरट यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळत आहेत. यावेळी मॅन फ्रॉम सुरला आणि सुरला इथं मात्र चेंडू उडवताना दिसतोय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर षटकार. नंबर 1 प्रीमियर लीग यंगस्टार. गौरव घुंगरट सरांनी तर 500 रुपयांचं पारितोषिक मिळेल गौरव घुंगरट या गोलंदाजाला. आता स्ट्राईक यांच्या दिशेने आपण पाहतोय मॅन फ्रॉम सुरला मल्लिकार्जुन सुरला या क्रिकेट संघाकडनं खेळणारा साईज झोरे या ऑन स्ट्राईक एंडवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या एष्टीवरचा चेंडू अर्थात फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न. चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर भरकटला जातोय. पंच तिसऱ्या पंचांची मदत मागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात क्षेत्ररक्षण करणारा क्रिकेट संघ मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघ या रिव्ह्यूची मागणी करताना दिसतोय अवांतर चेंडूंवरती. दोन्ही संघांसाठी खूप महत्वपूर्ण सामना असेल. एका बाजूला मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघ आतापर्यंत प्रस्थापितांना धक्के दिलाय आणि प्रस्थापितांना धक्के देत नवीन इतिहास घडवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाकडनं. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की चेंडू अवांतर असेल, चेंडू स्क्वेअर असेल, रिव्ह्यू लॉस होईल मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाचा. अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावफलक पुढे सरकलाय. 31 एका गडीच्या 32 एका गडीच्या मोबदल्यात तिसरं षटक मैदानावरती पाहायला मिळत आहे. मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघ पहिल्या 2 सामन्यांमध्ये 2 विजय आणि महत्वपूर्ण लढतींमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकली, नशिबाची साथ मिळाली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघ. यावेळी मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न डीप स्कोअर लेग वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि यशस्वी झेल म्हणावं लागेल. डीप स्कोअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि विकेट नंबर 2 मैदानावरती पाहायला मिळतोय. तंबूच्या आसऱ्याला साईज जोरे. नंबर 1 प्रीमियर. प्राप्त केली. जी लांबी आवश्यक होती साईज झोरेच्या फटक्यांवरती ती लांबी मिळाली नाही आणि दुसऱ्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय मिस्टर साईज झोरे. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती रोहित नार्वेकर अर्थात चतुर या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आणि रोहितला चतुर पक्षाप्रमाणे फलंदाजी करावी लागेल या मैदानावरती. धाड सकळ गोवा क्रिकेट संघाला महत्वपूर्ण सामना पाहतोय. मनोज 11 कसवंत तळवडे विपक्ष धाड सकळ गोवा क्रिकेट संघ. नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रतिस्पर्धी संघाला कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाकडनं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हे युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या समोर उभा टाकतोय व्यावसायिक खेळाडू संघ मैदानावरती पाहायला मिळतोय धाड सकळ गोवा क्रिकेट संघ. अर्थात गडी बाद झाल्यानंतर थोडीशी हृदयाची धगधग आपल्याला पाहायला मिळत आहे. घावनळकर मामा नेहमी या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जाय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चकवतोय पॉइंट क्षेत्ररक्षकाला. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. यंगस्टर क्रिकेट क्लब खणखणीत चौकार पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. नंबर 1 प्रीमियर लीग. चतुरच्या बॅटमनना खणखणीत चौकार पाहायला मिळतोय आणि चौकाराच्या साह्याने धावफलक वेगाने बदललाय. 36 2 गडी बाद.
गौरव पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. आखूट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न जीवघेणी धाव म्हणावी लागेल. फ्लाइंग स्लिप मध्ये थोडंसं खराब पाहायला मिळालं पायस सालमेडाचं आणि अस्तित्वात नसलेली धाव पूर्ण होताना दिसतंय. ती धाड सकळ गोवा क्रिकेट संघाला. एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 37 2 गड्यांच्या मोबदल्यात 37 ला 2 प्रथम फलंदाजी करतोय या शेट मग हायस्कूलच्या मैदानावरती तो धाड सकळ गोवा क्रिकेट संघ विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे युवा खेळाडू युवा शिलेदार पाहायला मिळत आहेत. मात्र आतापर्यंत प्रभावित केलंय प्रस्थापितांना धक्के दिले आहेत या संघाने. या सामन्यामध्ये पाहावं लागेल की हा संघ कशा प्रकारे कामगिरी करतोय. यावेळी रिव्हर्स स्विफ्ट खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. अर्थात धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली. 37 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 2.4 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. गौरव गुंगरट करण मोरे स्ट्रायकरच्या दिशेने. व्यावसायिक क्रिकेटमधील मोठं नाव सुप्रीमो ट्रॉफीतील मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूला मिळालं होतं तो करण मोरे. यावेळी जमिनीचा सहारा घेतला जातोय. चेंडू जमिनीला घळंगत जातोय. डीप काव कॉर्नरच्या दिशेने वेगाने येतोय क्षेत्ररक्षक. अर्थात एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली. एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 38 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि पहिल्या इनिंग मधील 2 षटकांचा खेळ हा बाकी असेल. यंगस्टार प्रीमियर लीग पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील या पहिल्या रात्रीतील दुसरा लकी ड्रॉ. बक्षीस आहे एअर कूलर. सध्या वाढत चाललेल्या गरमीमध्ये प्रत्येकाला हवा असलेला हा एअर कूलर. पाहूया कोणाचं नशीब चमकतंय. मी मोज्जम ओलसेकरला विनंती करतो त्याच्या शुभ हस्ते या ठिकाणी कुपन काढलं जातं आणि कुपन क्रमांक आहे कुपन क्रमांक आहे 277 277 277 आणि बक्षीस मिळालं योगेश कोळीला. एकदा जोरदार टाळ्या योगेश कोळीसाठी. मी जुबेरजी ओलसेकर यांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते एअर कूलर मिळतोय योगेश कोळीला. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ द टुर्नामेंट. अर्थात 3 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. मुख्य व्यासपीठावरती आपल्याला दुसरा भाग्यवान प्रेक्षक मिळतोय एअर कूलर या बक्षिसासाठी. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजीसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. तो करण मोरेचा चेंडू चकवतोय. चेंडू थेट विसावला जातोय. हे श्रीरक्षक दर्पणच्या हातामध्ये. 4थं षटक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 4थ्या षटकावरती संतोष पाटील हा गोलंदाज पाहायला मिळतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये हिरो ऑफ द मॅच विजयाचा शिल्पकार ठरला होता. मेडन ओव्हर षटक टाकलं होतं तो संतोष. यावेळी मोठा फटका टोलवायचा. चेंडू जातोय डीप काव कॉर्नर वरती. एकेरी धाव वेगाने पूर्ण केली. अर्थात दुसरा क्षेत्ररक्षकाची साथ मिळत आहे. सीमारेषेजवळ नाट्यमय घटना मैदानावरती पाहायला मिळत आहे आणि जोपर्यंत चेंडूची परती होईल 3ऱ्या धावेकडे मोर्चा पाहायला मिळतोय तो रोहित नार्वेकरच्या साथीने करण मोरेचा. 3 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. ज्या तिहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 41 2 गड्यांच्या मोबदल्यात थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुरुवातीला चेंडू ताबा मिळवायचा. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली आणि जोपर्यंत संधी मिळाली दुहेरी धावाचं रूपांतर तिहेरी धावांमध्ये पाहायला मिळालं. रोहित अर्थात चतुर यावेळी ऑन स्ट्राईकवरती. खोलवा टप्प्याचा चेंडू हलक्यात आणि चेंडू स्लाइस केला जातोय. एकेरी धाव वेगाने पूर्ण केली. दुहेरी धाव संख्येकडे मोर्चा. अर्थात याही वेळी थोडंसं खराब क्षेत्ररक्षणावरती दबाव टाकला जातोय तो करण मोरे आणि त्याच्या साथीला रोहित नार्वेकर. प्रत्येक धाव ही लाख मोला समान असेल. क्वार्टर फायनलचा सामना. पराभूत संघाला संधी नसेल. पराभूत संघाला इथून टाटा बाय बाय नमस्कार करावा लागेल. गाशा गुंडाळावा लागेल या स्पर्धेतना आणि विजेता संघ हा थेट 23 तारीखच्या रजनीमध्ये सेमीफायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. चेंडू जातोय मिड ऑफ वरती. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्यात थोडासा विलंब करताना दिसतोय आणि जोपर्यंत विलंब होईल दुहेरी धावांकडे मोर्चा वळवलाय तो रोहित नार्वेकरने.
दुहेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 45-2 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेक जिंकले मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघ आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय प्रतिस्पर्धी व्यावसायिक संघ दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय. प्रोफेशनल खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाडसकळ गोवा क्रिकेट संघामध्ये संतोष राईट आर्म ओव्हर द विकेट चतुरसाठी. मिस टायमिंग फटका. आखूड टप्प्याचा चेंडू होता. संपर्क अचूक होताना दिसत नाही. चेंडू येतोय मिड विकेट बाउंड्रीवरती आणि जोपर्यंत चेंडूची फेके होईल प्रजेश रावले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अव्वल दर्जाचा शतरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. 46-2 गड्यांच्या मोबदल्यात चौथ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 5 चेंडूंवरती 8 धावा खर्च करतोय संतोष. एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल ती मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघासाठी. 46-2 गड्यांच्या मोबदल्यात करण मोरे खेळतोय. 7 चेंडूंवरती 7 धावा. रोहित नार्वेकर खेळतोय 5 चेंडूंवरती 9 धावा. छोटीशी भागीदारी पाहायला मिळते. दूरवरला राईट आर्म ओव्हर द विकेट संतोष. फुल टॉस. यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ वरती फटका निघतोय. चेंडू एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. यंगस्टार ब्रांडेड क्रॅकिंग चौकार. गोवा क्रिकेट संघ 50 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. शेवटचं षटक कुठचा गोलंदाज हाताळेल मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघ किती धावांवरती धाडसकळ गोवा संघाला रोखेल आणि तो पाठलाग यशस्वी पाहायला मिळेल का. बरीच प्रश्न प्रेक्षकांच्या आज मनात घर करून राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज लक्ष राहिलेलं लागून राहिलेलं असेल मालवण तालुक्याचं, त्याचबरोबर कणकवली आणि प्रत्येक तालुक्याचं लक्ष असेल कारण या प्रत्येक तालुक्यामधना खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघामध्ये. शेवटचं षटक हाताळण्यासाठी विश्वास दाखवला जातोय. डावखऱ्या हाताचा गोलंदाज ओमकार तावडे. अर्थात ओमकारला योगदान द्यावं लागेल. इनिंगची सांगता इतिश्री करणारं षटक अर्थात ज्याला स्लॉग ओव्हर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्या हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी आक्रमण अपेक्षित असेल आणि आक्रमणापासून बचाव करावा लागेल तो गोलंदाज ओमकार तावडेला. 52 गड्यांच्या मोबदल्यात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल दर्जाचा शतरक्षक प्रजेश रावलेच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय आणि विकेट नंबर 3 मैदानावरती पाहायला मिळतोय. रोहित नार्वेकर बॅक टू द पॅव्हलियन. नंबर देण्यासाठी नवीन फलंदाज आकाश शिंदरिया. अर्थात या अगोदरच्या 2 सामन्यांमध्ये संकटमोचक फलंदाज ठरला. गगन भरारी आकाश शिंदरीच्या फलंदाजीमधनं पाहायला मिळाले आणि ज्यावेळी संघ संकटात होता संकटाला धावून आलाय आकाश शिंदरिया. या सामन्यामध्ये पाहावं लागेल. खूप निर्णायक लढत असेल या 2 संघांविरुद्ध. एका बाजूला व्यावसायिक संघ तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाकडनं शेवटचं षटक या इनिंगची सांगता करणारं. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवतोय. आत्मविश्वासाने धिटाईने गोलंदाजी करावी लागेल. ओमकार तावडे डावखऱ्या शैलीचा हा फिरकी गोलंदाज. अर्थात आज सत्व परीक्षा असेल आकाश शिंदरे याच्या समोर. या स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षकाला संधी नव्हती. क्षेत्ररक्षक चेंडू सांगतोय तू थांब मी पळतोय. चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार. सरकलाय. 54-3 गड्यांच्या मोबदल्यात. 54-3 प्रथम फलंदाजी करतोय धाडसकळ गोवा क्रिकेट संघ. शेवटचं षटक आपण पाहतोय. ओमकार तावडे
मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाकडनं हे षटक हाताळताना दिसतोय. किफायतीदार अचूकता गोलंदाजीमधील शोधावी लागेल आणि समोर मोठा आव्हान असेल आकाश चिंदरिया. यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न स्वीपर कव्हर वरती प्रजेश रावले, मात्र त्या प्रजेश रावलेच्या हातामधला झेल मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय. स्वतःवरती थोडस नाखुश असेल, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी क्षेत्ररक्षकांची क्रमवारी येते, प्रजेश रावले, अक्षय घाटवळ, विशाल लुडवे असे एकापेक्षा एक खेळाडू नजरेसमोर येत असतात आणि त्याचपैकी मॅन फ्रॉम कट्टा येथील प्रजेश रावले. धावफलक दोन्ही पुढे सरकलाय. 56 3 गड्यांच्या मोबदल्यात अब तक 56 धावत संख्या धावफलकावर पाहायला मिळते. दुसऱ्या इनिंग मध्ये धावांचा पाठलाग करावा लागेल मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाला आणि प्रत्येक धावेची किंमत ही मोजावी लागेल. आकोटाप्याचा चेंडू शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेट बाउंड्री वरती क्षेत्ररक्षक येतोय आणि इथं मात्र खेळ समाप्त होताना दिसतंय. आकाश चिंदरिया विकेट नंबर 4 बॅक टू द पॅव्हलियन. प्रीमियर लीग इसियाक शेख नवीन फलंदाज. चौथा गडी बाद होतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. करण मोरे 8 चेंडूंवरती 11 धावा जमवतोय आणि इसियाक शेख नवीन फलंदाज करण मोरे याला साथ देण्यासाठी धावफलक स्थिरावलाय 56 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक आपण पाहतोय. डावखुरा शैलीचा गोलंदाज अर्थात मध्यम गतीचा गोलंदाज ओमकार तावडे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, संपर्क अचूक, चेंडू येतोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये अर्थात कॅरेबियन स्टाईल मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न अक्षय कदमचा यावेळी निष्फळ ठरतोय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय, चौकार. आजच्या घरामध्ये धावसंख्या पाहायला मिळत आहे. नाणेफेक जिंकली, नशिबाची साथ मिळाली, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. याही पुन्हा एकदा बॅक टू बॅक तसाच फटका पाहायला मिळतोय. चेंडू येतोय डीप स्क्वेअर वरती, प्रजेश रावले चेंडूवरती ताबा मिळवतोय, फेकी अचूक नव्हती, परिणामी दुसरी धाव इथं पूर्ण झाली ती दोन्ही फलंदाजांमध्ये आणि दुहेरी धाव संख्येने धावफलक पाहायला मिळतोय. 62 धावा धावफलकावरती 63 धावांचा पाठलाग करावा लागेल तो मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाला. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. क्वार्टर फायनल मधील 62 धावा जमवतोय धाडसकळ गोवा क्रिकेट संघ आणि 63 धावांचा पाठलाग करावा लागेल मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघ. प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढली तर नवीन इतिहास घडविला जाईल का, की दुसऱ्या बाजूने पराभवाचा वचपा काढत पराभवाची परतफेड करत दिमाखात या स्पर्धेची सेमीफायनल गाठायची धाडसकळ गोवा क्रिकेट संघाचा हा मनोबल इरादा असेल. काय घडतंय काय बिघडतंय दुसऱ्या इनिंग मध्ये आवाज ऐकूया महाराष्ट्राचा आणि भारताचा बुलंद आवाज सन्मान श्री चंदू शेट्टी सर यांचा. अद्वैत भुजबळाला विनंती करतो, त्याने कुपन काढायचं. अद्वैत भुजबळ याच्या शुभ असते. बघूया एलईडी टीव्ही कोणाला मिळते. कुपन क्रमांक आहे 51. कुपन क्रमांक आहे 51. बघूया एलईडी टीव्ही कोणाला मिळते.
कुपन क्रमांक 51. आणि राहुल साहेब धावत येत आहेत. टीव्ही घेण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या राहुल साहेबांसाठी. खूप खूप अभिनंदन. चंदन गाडी यांना विनंती करतो त्यांचं शुभ असते. प्रकाश राहुल यांना मिळते टीव्ही. पण प्रकाश राहुल यांना विनंती आहे टीव्ही मिळाली म्हणून टीव्हीवरती मॅच बघू नका उद्यापासून. प्रीमियर लीग बघायला इकडे मैदानात तुम्ही हजर राहा. धन्यवाद. अभिनंदन प्रकाश राहुल. चला ठिकाणी याचं आपण 2 पारितोषिकं लावली होती. त्यातलं एक पारितोषिक खेळाडूने जिंकलंय परंतु एक नाही जिंकलंय. त्यामुळे ते उर्वरित पुरस्कार आपण आपला घेऊन जायचं आहे. नमस्कार. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित असणारी भव्य दिव्य यंगस्टार प्रीमियर लीग आपण पाहतोय. आज पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतील शेवटचा सामना आपल्या भेटीला येतोय, ज्यामध्ये एक डाव झाला, दुसरा डाव बाकी आहे. 62 धावा झाल्या, 63 धावा करायच्यात. हॅलो, आमच्या सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे, अजून शेवटचा लकी ड्रॉ बाकी आहे. शेवटचं बक्षीस प्रथम क्रमांकाचं म्हणजे अँड्रॉइड मोबाईल फोन. त्यामुळे कोणी घरी जायचं नाहीये. अजून एक लकी ड्रॉ बाकी आहे. पुन्हा जाऊया व्हॉइस ऑफ टुर्नामेंटकडे. एकनाथजी राऊळ यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचा पुरस्कार असेल. चला, प्रजेश आणि संतोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल बाहेर आले, पॉइंटच्या दिशेने ढकललाय बॉल. संतोष सुलगे पाटील फ्रॉम बेळगाव, आणि ज्याने आज इतिहास घडवला. 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना बॅटिंग तर बॅटिंग, बॉलिंगवर देखील जबरदस्त कामगिरी या ठिकाणी केली. 6 चेंडू 4 धावा असताना मेडन ओव्हर टाकली. आणि आता तेच बॅटिंगला जोडीला जर पाहिलं तर कट्ट्याचे प्रजेश यांना आपण या ठिकाणी पाहतोय. प्रजेश रावले ही जोडी आहे, परंतु आशिष मेहरोल यांच्यासारखा एक चतुर गोलंदाज आहे. पाहूया, 5 ओव्हरमध्ये 63 म्हणजे जरी मोठी वाटत असेल, धावा केल्या, बॅट फिरवले तर अशक्य देखील नाहीये. रिवर्स, चल जा तिकडे, हेच सांगतायत या ठिकाणी. आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी.
एकनाथजी राऊळ यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 300 आणि चौकाराला 200 रुपये असतील. ओ वेगात बॉल पाहायला मिळाला. पहिलं शेवटच्या क्षणापर्यंत डिसाईड नव्हतं स्ट्रोक कुठे खेळायचा आहे आणि तेवढं सोपंही नसतं कारण बॉलचा टप्पा पडल्यानंतर आपल्यापर्यंत येईपर्यंतचा वेळ देखील कमी असतो आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहिलं मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 5 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा आशिष बिग हिट. वाह काय स्ट्रोक खेळलाय परंतु सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावा. वाह जशास तसं प्रत्युत्तर. नंबर 1 प्रीमियर लीग होता. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय. 63 धावा करायच्यात आणि त्यांच्या या 2 टीम मधील एक मॅच तर आज आपण पाहिली. आज पुन्हा एक मॅच पाहायला मिळते आणि हा फॉर्मॅटच असा आहे एका दिवशी एकच टीम क्वालिफाय आहे त्याच्यामुळे एका दिवसात 2-2 वेळा एकमेकांशी भिडण्याची देखील संधी मिळते. आता टीम एवढ्या लांबून येतात त्यामुळे 2 टीम एका दिवशी नाही काढू शकत कारण क्वालिफाय नाही झाले तर आपण सेमीला टीमला एवढ्या लांबून दुसऱ्यांदा बोलू देखील शकत नाही. त्यामुळे हा फॉर्मॅट अलीकडच्या कालावधीमध्ये चांगला सेट झालाय. यावेळेला पॉवर प्ले फोडण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी केलाय खरा परंतु एक धाव घेतलीये. दुसरीचा कॉल. धोका आहे का ते मात्र या ठिकाणी तिसरे पंच सांगतील. यस काय धावले त्या ठिकाणी पाटील. 2 धावांनी धावसंख्या पुढे गेलेली आहे. पहिली ओव्हर सुरू असताना धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा. जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या डावात हेच पाहायला मिळालं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या परंतु पाहायचंय 63चा पाठलाग. ओव्हर 5. प्रेक्षक देखील रात्र जागवत आहेत. युट्यूबला देखील आज मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी मॅच पाहिली. रिवर्स फिल्डर आहेत त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न केला करा. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल परंतु चांगले एफर्ट चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. चौकार येऊ शकला असता परंतु समाधान मानावं लागले त्या ठिकाणी. एका धावेवर पहिली ओव्हर संपली आणि 12 धावा धावफलकावर मुख्य गोलंदाज आहे त्याच्या विरुद्ध 12 धावा काढणे ही देखील एक जमेची बाब आहे आणि धावसंख्या 12 झाली आहे. अजूनही 4 ओव्हरमध्ये करायच्या आहेत 51. बारा धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ बाकी आहे. कट्टा गावाचं नाव देखील या खेळाडूने अगदी चांगलंच लोकप्रिय केलंय. प्रजेश रावले एका बाजूला पाहायला मिळत आहे. जोडीला जर पाहिलं तर अगदी बेळगावातून संतोष पाटील दाखल होताना पाहायला मिळत आहेत ज्यांनी आजची रात्र गाजवली आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत आर्यन भोईर. असा गोलंदाज फसवे चेंडू टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे परंतु प्रजेश कुठे कमी आहेत. यावेळेला वेगवान फटका समोर खेळताना पाहायला मिळाले. हो इकडे समोरच्या बाजूला एस्ट्यांना चेंडू आदळतोय आणि डॉट बॉलने सुरुवात होते. 23 बॉल 51. एक बॉल मात्र खूप महत्वाचा असणार आहे. वेगात बॉल टाकला त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. यंगस्टरची स्पर्धा सगळ्यांच्याच लक्षात राहण्यासारखी असणार आहे कारण डे नाईट पद्धतीचं एवढं मोठं आयोजन पहिल्यांदाच केलंय आणि ते सुद्धा भव्य दिव्य प्रमाणात केलंय परंतु मैदान लक्ष वेधून घेत आहे. एक मोठं मैदान आहे जिकडे बॉलर आणि बॅटर दोघांनाही संधी आहे.
दांडी 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 गुल बोल नंबर 1च प्रीमियर मॅच मॅन ऑफ द मॅच राहिले होते. या मॅच मध्ये काय करणार पाहायचं आहे, कारण अजूनही 22 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 51 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या डावात काही चुका सुद्धा पाहायला मिळाल्या. मिक्स फील्डच्या धावा ज्या सगळ्या एकंदरीत केल्या तर त्या 10-12 देखील असू शकतात, कारण छोटे छोटे चुका देखील महागात पडू शकतात. परंतु मॅच ऑन आहे, कारण अजूनही चांगल्या पद्धतीने धावा आल्या. पॉवर प्लेचे हे 4 चेंडू सुद्धा तेवढेच महत्वाचे असणार आहेत. एका बाजूला मनोजी राऊळ यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला सन्मेशजी नाईक यांचा संघ पाहायला मिळतोय, एका बाजूला सिंधुदुर्गाचा संघ पाहायला मिळतोय. फुलटॉस त्याला दिशा दिली आहे, स्क्वेअर लेगला अडवला जातोय. आणखीन एक बॉल आर्यन यांनी टाकलेला, हा मात्र डॉट येताना पाहायला मिळेल. आर्यन यांनी देखील 3 टप्प्याचे 3 वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकले आणि 3ही चेंडूवर धाव मात्र आलेली नाहीये, कारण त्यांच्या ऍक्शनमुळे बॉलचा अंदाज येत नाहीये. परंतु प्रयत्न करावे लागेल. यावेळेला फटका चांगलाच खेळलाय. वा, संतोष सुलगे पाटील यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. दर्पणच्या बॅट मधून 4. नंबर 1 फिरोज बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 45 करायचे आहेत. शेवटची मॅच आहे आजच्या रात्रीतील. उद्या मात्र अशाच प्रकारचे सामने रंगतील. रथी महारथी उद्या पुन्हा एकदा संध्याकाळी या मैदानात येतील. त्यामुळे उद्या 5:30 वाजता सगळे हजर व्हा. उद्या सुद्धा जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि संघांनाही विनंती वेळेत या.
यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल बॅटची कडा घेत मागे निघालाय. रनला महत्व आहे आणि रन आलेले आहेत या ठिकाणी. 4 चौकार. नंबर 1 प्रीमियर संतोष सुलगे पाटील फ्रॉम बेळगाव. मराठमोळं बेळगाव आणि बेळगावच्या क्रिकेटची देखील चर्चा नेहमी होते. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आणखीन एक चांगला फटका. संधी मिळाली आणि हाही बॉल सीमा रेषा पार. चौकार. वा पाटील. या मॅचला जिंकण्यासाठी मॅच ऑन आहे. प्रेक्षक आशेने थांबलेत. युट्यूबलाही मात्र मोठ्या प्रमाणावर या मॅचचा आनंद घेतला जातोय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न परंतु काय वेगात बॉल टाकलाय. इकडे फिरोजचा पलटवार होता. याला म्हणतात दोन चांगल्या खेळाडूंमधील लढाई आणि एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. आज पहिला दिवस आणि आतापर्यंत 2,64,000 प्रेक्षकांनी 70 स्पोर्ट्सवर या मॅचचा आनंद घेतलाय. त्यामुळे प्रेक्षकांचे आभार. 70 लाईव्ह टीम देखील खूप चांगलं कामगिरी करते. त्यांचंही विशेष कौतुक आणि आयोजकांचंही कौतुक. यावेळेला बॅकफुटला जाऊन आता खेळायला गेले होते जरूर पॉइंटच्या दिशेने परंतु नाही यशस्वी झाले. 2 बॉल होते संतोष यांचे. 2 बॉल आहेत फिरोज यांचे आणि धावफलक जर पाहिलं तर अगदी जागेवर थांबवलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या षटकातील बाकी आहे. सदोतीसची आवश्यकता आहे. या वेळेला फटका चांगला आहे परंतु फिल्डरच्या दिशेने आलाय. 36ची आवश्यकता अजूनही आहे. 13 बॉल 36 मॅचला जिंकण्यासाठी. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडचं हे आयोजन पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी स्पर्धेची चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी होणार आहे. एकंदरीत 5 दिवस क्रिकेटचा आनंद आपण सगळे या क्रीडानगरीमध्ये घेणार आहोत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या षटकात आणखीन एकदा हा प्रयत्न झाला परंतु फिरोजने काही तो यशस्वी होऊ दिला नाहीये. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली परंतु शेवट चांगला केलाय आणि आता 12 बॉल आणि 36ची आवश्यकता. 12 मधले 6 बाहेर मारायचे. उद्या सगळ्यांना विनंती आहे योग्य वेळेत आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. सत्तावीस धावा फलकावर पाहायला मिळत आहे. टीमला गरज आहे षटकार चौकाराची. अजूनही पाहूयात एकनाथजी राहुल साहेब यांचे एटीएम तर मात्र ऑन झालेलं आहे. 3 षटकं संपलेली आहेत. 27 धावा. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. 36 करायचे आहेत. षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल आणि आता संतोष पाटील स्ट्राईकवर जरूर पाहायला मिळत आहेत. अख्ख्या बेळगावचंही लक्ष त्यांच्यावर असणार आहे. परंतु पहिला चेंडू हा राहतोय गोलंदाज आर्यन यांच्या नावावर. या युवा खेळाडूने प्रभावित केलं. स्वाभाविक आहे जो चांगला गोलंदाजी करणार तो 2 ओव्हर टाकणार. तेच पाहायला मिळाले इकडे. आर्यन संतोष स्ट्राईकवर आहेत. बिग हिट. फटका चांगला खेळलाय. कव्हरची दिशा निवडली आहे. एक धाव तर तिकडे घेतली गेली. दुसरीचा कॉल दिलाय. थ्रो पहा काय परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. अजूनही 10 बॉल बाकी आहे. 34ची आवश्यकता आहे. 10 मधले 5 बाहेर मारायचे. अशक्य नाहीये आणि सोपंही नाहीये.
29 धावा फलकावर, 1 विकेट माघारी परतलेली आहे. संतोष 12 धावांवर बॅटिंग करतायत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले, परंतु षटकारांची आवश्यकता आहे. आर्यन अकुटप्याचा बॉल अंदाज नाही येऊ दिला. पहा, कधी यॉर्कर करतात, कधी फुल टॉस करतात, कधी लेन बॉल करतात, कधी अकुटप्याचे बॉल करतात, कधी कधी कमी ठेवतात, कधी जास्त ठेवतात. बिग हिट. वा पाटील, काय स्ट्रोक खेळलाय, जबरदस्त. काही बॉल आर्यनचे, परंतु त्याच्यानंतर पाटील सांगतात मी सुद्धा का आलोय बेळगाव वरून इकडे सिंधुदुर्गात आणि देवगडला. सिक्सर. पुरस्कार असेल एकनाथजी राऊळ यांच्याकडून. अजूनही जर पाहिलं तर मॅच ऑन आहे. 8 बॉल 28. जर का या 2 बॉल मध्ये एक मोठा फटका आला, मजा येईल मॅच मध्ये. पाहूया काय होईल. संतोषने आता विचार करायला लावलाय मॅनेजमेंटला प्रतिस्पर्ध्यांच्या. 8-28, 28-8. साईश, या षटकानंतर शेवटचा लकी ड्रॉ काढला जाईल. सर्व क्रीडा रसिकांनी याची नोंद घ्यायची आहे. या षटकानंतर शेवटचा लकी ड्रॉ काढला जाईल. अँड्रॉइड मोबाईल फोन. शेवटचे 8 बॉल बाकी आहेत. काय या दोन्ही टीम मधील पहिल्याही मॅचला चांगला संघर्ष पाहायला मिळाला आणि आताही, म्हणजे या दोन्ही टीम बेस्टच आहेत म्हणून शेवटची मॅच खेळत आहेत. त्यांचे कौतुक करावं लागेल. संतोष यांच्यावर सगळ्यांच्या नजर आहेत. आज बॉलिंग आणि बॅटिंग दोघांनी प्रभावित केलं आणि आर्यनने सुद्धा प्रभावित केलंय. अपील केलं, पंचांनी उचलून धरलं आणि या ठिकाणी आर्यन एका षटकारानंतर आर्यनचा कमबॅक आणि पलटवार जबरदस्त होता. विकेट. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार एकमेकांशी हे भिडणार. आणि आता मॅच हळूहळू औपचारिकतेच्या दिशेने निघालेली आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 28. 7 बॉल 28. प्रयत्न तर अजूनही करावेच लागतील. चला शेवटचा लकी ड्रॉ काढूया. मी अद्वैत भुजबळला विनंती करतो, त्याच्या शुभ हस्ते आजच्या रात्रीतला शेवटचा लकी ड्रॉ. पाहूया कोण ठरतोय विजेता, कोणाला मिळतोय अँड्रॉइड मोबाईल. आणि कुपन क्रमांक आहे आणि कुपन क्रमांक आहे 8888. हो आर्यन भोईर या नावाची चर्चा झाली. भिवंडीच्या हायवे दिवय नावाच्या गावातून येणारा हा युवा खेळाडू खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. आणि आता शेवटची ओव्हर 6 बॉल आणि 28 ची आवश्यकता. गोलंदाज आर्यन यांच्यासाठी देखील 200 रुपयाचा पुरस्कार एकनाथजी राऊळ यांच्याकडून जमा झालाय. विरोध झाले शेवटच्या षटकासाठी. आहे का 88? कुपन क्रमांक 88 नसेल तर आम्हाला दुसरा कुपन काढावं लागेल.
पुढील 2 चेंडू वाट पाहिली जाईल. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळला जातोय. फटका चांगला आहे परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. 5 मध्ये 27. हळूहळू मॅच गोव्याच्या दिशेने निघालेली आहे. परंतु कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीचा खेळ आज मनोज 11 टीमने केलेला आहे. म्हणजे मॅच अजूनही संपलेली नाहीये. संदेश ठाकूर आहेत, माफ करा, अनुभवी खेळाडू. आणि संदेश यांनी आजच्या दिवसात सगळ्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली. अगदी पहिल्या मॅच पासून घ्या. संदेश ठाकूर यांना पाहतोय आपण. बरीच वर्ष दर्जेदार क्रिकेट पुढचा कुपन काढतोय आम्ही. मोबाईल अँड्रॉइड फोन साठी पुढचं कुपन आहे. कुपन क्रमांक आहे 58. कुपन क्रमांक 58. हा विजेता येतोय. जाऊया पुन्हा व्हॉइस ऑफ टुर्नामेंट कडे. अगदी आता औपचारिकता या ठिकाणी पाहायला मिळते. संदेश दोन्ही टीम म्हणजे मनोज 11 आजच्या दिवसात उलटफेर केला परंतु फॉर्मॅट असं आहे की त्याच टीमला पुन्हा एकदा त्यांना भिडावं लागलं. आणि धाड सकल गोवा सन्मेश नाईक आणि कंपनी ही काय जबरदस्त कमबॅक करताना पाहायला मिळाले. प्रशांत गानवळकर मामा देखील नेहमीच या टीमच्या जोडीला असतात. आणि इकडे मॅचचा रिझल्ट काही लागू दे, छाप सोडायची हेच मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. काय जबरदस्त कॅच घेतली आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि इकडे आणखीन एक मोठा फटका. हेच 1-2 फटके जर सुरुवातीला आले असते तर आणखी मजा आली असती. हरकत नाही. मनोज 11 आपण चांगली छाप सोडलेली आहे. आपलं विशेष कौतुक. आणि धाड सकल गोवा सन्मेश नाईक आणि कंपनी अभिनंदन. अंतिम 4 साठी आपण क्वालिफाय झालेला आहात. आणि मोबाईल फोनचा मानकरी ठरतोय विशाल देवगडकर. एकदा जोरदार टाळ्या. मुक्तार शेख यांना विनंती करतो त्यांचे शुभ असते. संतोष सुलगे पाटील माझ्याशी संपर्क साधायचा आहे. पहिल्या रात्रीचा नशीबवान मानकरी मिळतोय मोबाईल अँड्रॉइड फोन. केतन म्हात्रे आपण अभिनंदन. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. केतन म्हात्रे कॅप्टन धाडसकळ गोवा आपण यायचंय प्लीज. केतन म्हात्रे. चला रियांश ढुरट यांच्या वतीने आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर झालेली आहे. रियांश ढुरट यांच्या वतीने टी शर्ट असं कैलास अजित भाबल माझ्या स्मरणार्थ हिरो ऑफ द मॅच. तर रियांश ढुबर यांच्या वतीने आम्हाला जी टी शर्ट स्पॉन्सर झाली आपण देतोय मेन ऑफ द मॅचला. आणि मेन ऑफ द मॅच इज केतन आपण यायचंय. आणि हिरो ऑफ द मॅच देण्यासाठी मी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विनंती करतो नाथनजी इप्परकर यांना. नाथनजी इप्परकर यांनी या ठिकाणी यायचंय. रेयांश धुरत यांच्याकडून आकर्षक टी शर्ट आणि